स्वाद ताकाचा घ्या ताक गोकुळचं प्या करा उन्हाळा कूल कूल गोकुळ सोबत गोकुळ तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री राजे समरजित सिंह घाटगे साहेब, आई साहेब सुहासिनी देवी घाटगे, तसेच कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय अमरसिंह घोरपडे साहेब, कारखान्याचे कार्यकारी संचालक माननीय जितेंद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर शेती अधिकारी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी नुकतीच माहिती दिली दिलीप जाधव सर, उपस्थित कारखान्याचे सर्व संचालक मंडळी, तसेच या कार्यक्रमामध्ये या AI तंत्रज्ञानाच्या बाबतीत आमच्याबरोबर ज्या वेगवेगळ्या कंपनी आहेत त्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत। याच्यामध्ये सौरभ कटके, अरुण पडोळ, ऋषिकेश कदम, तसेच उपस्थित सर्व पत्रकार बंधू, पुरस्कार प्राप्त विद्यार्थी मित्रांनो आणि आपण सर्व शेतकरी वर्ग, विशेष करून महिला आणि पुरुष वर्ग, आपण ऊसाचे सर्वजण शेतकरी आहोत आणि ऊस उत्पादनामध्ये आपणाला अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठीचं जे तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये विकसित केलेलं आहे याबाबत आपण जाणून घ्यायला पाहिजे। बऱ्याच जणांनी कृषी विज्ञान केंद्रामधलं प्रदर्शन पाहिलं असेल। या प्रदर्शनमध्ये आम्ही जो ऊस घेतला होता त्या ऊसाचं उत्पादन सुरू हंगामामध्ये म्हणजे 1 मार्चला जो आम्ही ऊस लागवड केला होता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये 150 टन पासून कमीत कमी 104 टन प्रति एकरी 12 महिन्या ऊस उत्पादन आलं। म्हणजे 12 महिन्यामध्ये सुरू ऊस जरी लागवड केला तरी आपण 150 टन इतकं ऊस उत्पादन एका एकरामध्ये घेऊ शकतो, हे आपण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। आता सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असणार आहे की हे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान काय आहे किंवा ह्याच्यामुळे आपल्याला काय बदल होणार आहे। तर खरं पाहता अतिशय सोपं तंत्रज्ञान आहे। आपण जर याच्यामध्ये सहभाग घेतला तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्व माहिती मिळणार आहे। म्हणजे आज आपण औषध पाहिजे असेल, खतं पाहिजे असेल किंवा पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपणाला अंदाजानं आपण सगळं काम करतो। म्हणजे तुमच्या भाषेतलं जर शेतकऱ्याला सांगायचं झालं तर सांगलीतले शेतकरी ज्यावेळी AI तंत्रज्ञान वापरतात त्यांनी म्हणलेलं आहे की आम्ही पूर्वी जी पद्धत वापरत होतो त्याच्यामध्ये लाईन आली की मोटर चालू आणि लाईन गेली की मोटर बंद, जरी ठिबक असेल तरी आमची पद्धत आहे। कारण आपल्याला माहीतच नाही की याला ठिबक सिंचन कशासाठी करायचं, पाणी कधी त्याला द्यायला पाहिजे, पाणी किती प्रमाणात पाजायचं, हे सर्व तंत्रज्ञान आपल्याला घर बसल्या ह्याच्यामध्ये दिसत असतं। तुम्हाला विशेष काळजी काही घ्यायची नाही। आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला। आपण ज्यावेळी एखादा पेशंट ॲडमिट करतो त्यावेळी ICU मध्ये जर आपला पेशंट ॲडमिट केला दवाखान्यामध्ये, जनरली सगळ्यांच्याच घरामध्ये आता परिस्थिती यायला लागली आहे। कारण आजकाल आजार पण इतकी वाढलेत की प्रत्येकाच्या घरात काही ना काही चालूच आहे। ज्यावेळी ICU मध्ये पेशंट ॲडमिट करतो त्यावेळी तो दवाखान्यातला डॉक्टर पण यायचा आधार घेतो। 100% नसेल पण 50% तरी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या डोक्याच्या पलीकडचा विचार करून कॉम्प्युटर असेल किंवा त्याच्यामध्ये लागणारी जी यंत्रणा मशीन आहे ती विचार करून तुम्हाला सल्ला देईल। त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेतलेला आहे, म्हणजे कृत्रिम मशीनचा आधार घेतलेला आहे, ज्याला आम्ही कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये मशीन लर्निंग म्हणतो। कॉझल मशीन लर्निंग म्हणजे कुठला आजार आहे आणि त्यासाठी मशीनमध्ये या सगळ्या आकडेवारीच्या आधारे आपल्याला सल्ला देण्याचं काम हे मशीन करत असतं। डॉक्टर ज्यावेळी ॲडमिट करतात ICU मध्ये त्यावेळी त्या पेशंटला रक्ताचे नमुने
वेळच्या वेळी घेत असतील, लघवीचे नमुने घेत असतील किंवा वेगवेगळ्या मशीन लावल्या असेल, तुमच्या ऑक्सिजन लेवल बघत असेल रेग्युलर किंवा ECGची तुमच्या मशीन चालू असतात, पल्स रेट बघणारे मशीन असतात. ह्या मशीनच्या आधारे त्यांना ठरवायला लागतं की कुठलं औषध काय द्यायला पाहिजे, कुठं बदल करायची गरज आहे. तसं त्याच्या पुढचा विचार करून शेती क्षेत्रामध्ये पण आपण काम करायला लागलो आहे. मग ह्यामध्ये ज्यावेळी डॉक्टर सल्ला देतात दवाखान्यामध्ये, त्यावेळी डॉक्टर स्वतः औषधं देतात का, इंजेक्शन देतात का? इंजेक्शन द्यायचं काम कोण करतात? त्या ठिकाणी असणाऱ्या नर्स, परिचारिका, कंपाऊंडर हे काम करतात. तसं शेती क्षेत्रामध्ये पण आमचा सल्ला तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे. डॉक्टर तिथं आहेत, मग ते डॉक्टर अमेरिकेत असतील किंवा लंडनमध्ये असतील किंवा बारामतीमध्ये असतील किंवा VSI मध्ये असतील, त्यांचा सल्ला तुम्हाला अचूक तुमच्या मोबाईलमध्ये मिळणार आहे. तुम्ही तुमचं डोकं न वापरता त्यांनी जे सांगितलं ते तंतोतंत काम करायचं आहे. ती वेळ चुकली, प्रमाण चुकलं तर नुकसान आपलं होणार आहे. वेळ बरोबर जर तुम्ही साधली तर तुम्हाला निश्चित उत्पादन जास्त येत आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा हे सगळं सांगण्या अगोदर एक शेतकऱ्याची प्रतिक्रिया दाखवतो की नक्की शेतकरी काय म्हणतायत. तर आपण, मला वाटतं तुमच्याकडे सांगलीचं आहे का? पहिलं सांगलीमधले निमणीचे, तासगाव तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, जवळ आहे. तासगाव निमणीचे एक शेतकरी आहेत राजमाने, ते निवृत्त शिक्षक आहेत. पण त्यांच्या भाषेत तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की त्यांनी किती सोप्या भाषेत सांगितलं की मी हे वापरलं, मला पाणी वाचलं, मला खतं वाचली, औषधं वाचली आणि माझं उत्पादन जास्त आलं. हे तुमच्या भागात आहे. तुमच्या इथं बी काही शेतकरी आहेत, त्यांनी बी काम केलंय. पण मला हे जास्त आवडलं की ह्यांनी जरा त्यांच्या भाषेत व्यवस्थित सांगितलंय. तर प्ले करा तुम्ही. आवाज थोडा बरा. महाराष्ट्रातील बहुतांशी भागामध्ये घेतलेला आहे आणि त्याचा फायदा आता दिसून यायला लागलेला आहे. तर सर, आपण जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोग राबवला तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा आता ऊस दिसतोय, हे लागण तारीख किती आहे आणि पाण्याचं नियोजन ह्याच्यामध्ये कसं झालं हे जरा थोडक्यात सांगा. हे लागण तारीख आहे 8 जुलै 24, हे साधारण 9 महिने. हा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नियोजन मध्ये सांगायचं झालं तर आज किती पाणी लागलं तुम्हाला आणि पाण्याचा वापर इतर शेतकऱ्यांपेक्षा आपल्या ह्याच्यात किती फरक दिसतो? इतर सुद्धा माझ्याकडे शेती आहे. माझा आता हे 2 एकर सोडून 3 एकर ऊस आहे. वर्षाला बघितलं तर आता एवढी हीट आहे आणि त्याची 39 डिग्री टेम्परेचर असताना सुद्धा पाणी फार कमी मागतंय ऊस. आणि एवढ्या टेम्परेचरला खरं म्हणजे फ्लड आम्ही 8-10 तास फ्लड चालवत होतो पूर्वी. लाईन आली की चालू, लाईन गेली की बंद. पण आता 1.5 ते 2 तासाच्या वर पाण्याची गरज लागत नाही. 2 तास पाणी आपण आज सोडलं तर 3 ते 4 दिवस पुन्हा 2 तासांनी पाणी सोडायला लागतंय. एवढं कमी पाणी आपल्या आता या अनुभवात आम्हाला लागायला लागले. म्हणजे ते तुम्हाला मेसेज येतात का याच्यामध्ये दाखवलं? हा, आम्हाला मोबाईलवर मेसेज येतात. कलरचं हे रेडिएशन दाखवलं जातं, वाढ कशी आहे, काय आहे, पाण्याचे किती तुम्ही चालवायचं हे जे मेसेज येतात त्यानेप्रमाणे आम्ही हे ऊसाचं नियोजन अगदी चांगल्या पद्धतीनं करत आहोत. हे अंतर किती ठेवलं तुम्ही ऊसाचं? अंतर 5 बाय 2चं अंतर आहे. 5 बाय 2 फुटात रोपाची लागवड. हा, रोपाची लागवड. आता एक अपेक्षित फुटव्याची सरासरी किती फुटवे? अपेक्षित फट 8 ते 12 पर्यंत एका बेटात फुटवे आहे. कांडीचे आता 9 महिने साधारण झाले असं आपण समजलं. 15-16 कांड्या आहेत. 16 कांड्यापर्यंत आहे. ऊसाची जाडी चांगली वाटते, पेऱ्याचं अंतर चांगलं आहे आणि ऊसाचं उत्पन्न चांगलं या पद्धतीवर निघायला काही हरकत नाही असं एक आमचं एवढ्या अनुभवात शेतीतनं. आता तुम्ही जे नेहमी पद्धतीने आणि इतर शेतकऱ्याला परिसरातले पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, त्यांच्यानं आपल्या ऊसात किती बदल वाटतो? त्यांच्या म्हणजे आता बांधावर आमच्या एक ऊस आहे, एक 15 दिवसाची मागची लागण आहे. तुम्ही जर ती लागण बघितली तुम्ही यात घेऊन तर जमीन आसमानचा फरक आहे. निम्मा होय, निम्म्यापेक्षा जास्त कमीच म्हणजे पाणी कमी लागलं. पाणी आमच्या ह्याला पाणी कमी लागलं. त्यांचं काय ड्रिप चालूच आहे. लाईन आली की चालू, लाईन गेली की बंद. तर ते लोक सांगून बी ऐकत म्हणजे अतिरिक्त पाण्याची गरजच नाही आपल्याला. 0 अजिबात गरज नाही अतिरिक्त पाणी. आता ह्याच्यात कुठे काय भागात कमी जास्त वाढ आहे त्याच्यात काय वाटलं का तुम्हाला?